नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोजागरी स्पेशल मसाला दूध, तेही घरच्या घरी. तर चला बघूया. इथे त्यासाठी मी 1 लिटर गाईचं दूध घेतलंय. तर ज्या पातेल्यात किंवा ज्या भांड्यात आपल्याला दूध तापवायचं आहे किंवा हे मसाला दूध तयार करायचं आहे, त्यामध्ये दूध टाकायच्या आधी सर्वप्रथम थोडंसं पाणी घ्या, म्हणजे दूध खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. तर इथे मी आता 1 लिटर दूध एका पातेल्यात ओतून त्याला एक उकळी होऊन दिली आहे. त्यातलं मी अर्धी वाटी दूध साईडला काढून घेतलंय. जे आपण अर्धी वाटी साईडला दूध काढून घेतले त्यामध्ये मी केशर टाकून घेणार आहे. जर तुमच्याकडे केशर नसेल, आवडत नसेल किंवा तर त्या जागी तुम्ही 1 चमचा हळद किंवा फूड कलर सुद्धा वापरू शकता, किंवा बिना कलरचं सुद्धा मसाला दूध छान लागतं. जर कलरच पाहिजे असेल तर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकतात. दुधामध्ये केशर टाकले तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर बघा, इथे आता आपल्याला मसाला दूध मध्ये टाकण्यासाठी इथे काही ड्रायफ्रूट वापरायचे. इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करा. तर इथे मी फक्त काजू आणि बदाम घेतलेत आणि 2 चमचे चारोळी घेतली, त्याला बेदाणे सुद्धा असं म्हणतात. तर बघा, इथे दुधाला मस्त असं उकळी येते. दूध सुद्धा थोडंसं तापून कमी झालंय. तर आता जे काजू आणि बदाम घेतलेत ते आपण मिक्सरमधून जाडसर असं पावडर तयार करून घेणार आहोत. तर बघा, इथे मी खूप बारीक नाही, असं जाडसरच ठेवलंय, पण हे अशा प्रकारे केल्यामुळे दुधाला थोडं दाटसरपणा येतो. तर बघा, आपण जे केशरचं दूध होतं वाटीत काढून ठेवलं ते आता इथे आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर ह्यापेक्षा कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलरचा सुद्धा वापर करू शकतात. तर बघा, आपण जे काजू बदामची ड्रायफ्रूटची पावडर केली आहे ते टाकून घेणार आहोत. आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकल्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं शिजून द्यायचे दुधामध्ये. ड्रायफ्रूट पावडर टाकून आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची. इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण इथे मी 1 वाटी साखर टाकून घेते. 1 लिटर दुधाला 1 वाटी साखर बरोबर आहे. खूप जास्त गोड होत नाही, फिक्क सुद्धा होत नाही, बरोबर प्रमाणे. तर बघा, इथे दुधाला मस्त असं कलर आलाय. तर बघा, आता इथे मी जे बेदाणे किंवा चारोळी घेतली होती ते आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि चारोळी टाकल्यानंतर एक मिनिटासाठी आपल्याला हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर खूप जास्त वेळ नाही लागत. तर बघा, इथे आपलं मस्त असं गरमागरम मसाला दूध तयार झाले, आणि तेही घरच्या घरी कमी साहित्यात. तर बघा, इथे आता दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा फ्लेवरसाठी मी इथे 1 चमचा इलायची पावडर टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कोणत्याही फ्लेवरचा रोज वॉटर सुद्धा टाकू शकता किंवा केवडा वॉटर सुद्धा टाकू शकतात. इथे मी इलायची पावडर टाकून घेणार आहे. तर बघा, मस्त असं मसाला दूध दिसतंय. तर बघा, इथे मसाला दूध मस्त असं तयार झाले. आता हे आपल्याला असंच गरमागरम पिलं तरी चालतं. इथे दूध मी थोडंसं कोमट करून घेणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी किंवा हे मसाला दूधचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.